तर मित्रांनो, कावळे साहेब जे आहेत तर त्यांनी आपल्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मगाशीच तुम्हाला दाखवल्या पद्धतीनं शिक्षण. आजकाल मुलांना असं वाटतं की शिक्षण माझं भरपूर झालंय आणि मग मी शेती कशी करू. कारण शेती जर नाही पिकवली तर साहेब खुर्चीवर बसून काय खाणार आहे सांगा, काय म्हणायचं तुम्हाला? त्याबद्दल तसा विचार करूनच मी कॉलेज सोडून दिलं आणि उत्तम शेती समाधानानं आणि जी इच्छा होती ती पूर्ण केली. जमीन कमवली, किती कमवली जमीन? 50 एकर. मित्रांनो, हा, कावळे साहेबाचं आपण स्वागत करूया. जर एखादा मी आपण आता कुणाला नाव ठेवू नये, परंतु कुठलाही एखादा शिक्षक असेल किंवा एखादा नोकरदार असेल, कुणालाच आपण नाव ठेवत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, आता तर सोडा, एखादा शिक्षक जमीन घेऊ शकतो, त्याबद्दल नो डाऊट. परंतु जर एखादा प्रायव्हेट जॉब करत असेल आताचा मुलगा चालूचा, तर तो नाही घेऊ शकणार जमीन. कारण आता जमिनीचे भाव जर गगनाला भिडलेले आहेत आणि जर त्याचं उत्पन्न बघितलं, पगार बघितला, तर मला काय असं सांगायचं नाही की त्यांनी शेती करा किंवा करू नका. तुम्ही स्वतः निर्णय घ्यायचा आहे काय करायचं. पण आधुनिक काळामध्ये आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर शेती ढोबळी पद्धतीने करत गेला, शेतीमध्ये दरवर्षी तुम्ही हीच पिकं करत गेला, तर त्याचा उपयोग होणार नाही. तर शेतीमध्ये आधुनिक अवजारांची जोड देऊन आधुनिक बियाणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जर शेती केली तर निश्चितपणानं तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. तर त्या ठिकाणी आपण कावळे साहेबांना ही पावती सुपूर्द करूया. तर त्यांनी ऍडव्हान्स बुकिंग करून या ठिकाणी ही पावती दिलेली आहे. त्याचबरोबर शेख अनीस कोण आहेत तर यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुम्ही पण या ठिकाणी हे पॉवर विडर आपलं बुकिंग केलेलं आहे 55,000 रुपयाचं. तर तुमचं काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या सोबत अजून कोण आले? हे गाव कुठलं तुमचं? आमचं बुलढाणा. नाव सांगा. माझं नाव अंकुश पाटील. अंकुश पाटील. शेख अनीस, शेख जिलानी आणि शुभम क्षीरसागर. आम्ही एकाच गावावरून आलो. युट्यूबवर तुमचे बघितले, आम्हाला आवडलं म्हणून त्यावेळेस आम्ही आलो. त्या हिशोबाने दर्शन पण झालं आणि सामान पण खरेदी केलं. बरोबर. म्हणजे मित्रांनो, आज बुलढाणा आणि पंढरपूरचं अंतर म्हणलं तर 600 किलोमीटर असेल, बरोबर. तर इथून आपले शेतकरी बांधव या ठिकाणी पॉवर विडर खरेदी करण्यात त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो आणि त्यांना ही पावती आपण देऊन टाकू. आता मित्रांनो, दुसरं गोष्ट राहिली तर आपल्याकडे ज्या ज्या वस्तू मिळतात, प्रल्हाद श्रीराम मुंडे तुमचे ना, तर यांना पण आपण थोडस काय म्हणलंय की यांचं दुकान आहे. तर निश्चितपणाने यांनी 5 या ठिकाणी ग्राहक या ठिकाणी जोडलेले आहेत, आणलेले आहेत. त्यांना एक आपण असं सांगितलं की बाबा तुम्ही 5 या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तुम्ही या ठिकाणी एवढं बाबा घ्या, तुम्ही पॉवर विडर चांगला आहे एवढं येऊन तुम्ही सांगता. कारण काय झालंय, काळाच्या ओघामध्ये शेतीला बैलजोडी राहिली नाही. मग शेतकऱ्यांनी शेती करायची कशी? आता आपलं समजा ज्याच्याकडे बैलजोडी आहे किंवा ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे, तो काय करतोय की स्वतःच करणार का आपल्याला भाड्याने देणार? तर तो अगोदर स्वतःच करेल आणि मग आपला जे सीझन असतो, शेतकऱ्याचा काही सीझन असतो, किंवा पेरायचा असेल, रोटरायचा असेल, तर तो सीझन गेल्यानंतर त्यानं पेरून उपयोग नाही. तर त्या पद्धतीनं हा पॉवर विडर तुमची शेतीची बऱ्यापैकी कामं हा करेल आणि वेळेत करेल. सगळ्यात महत्वाची वेळ आहे. जर समजा पाऊस पडला आणि पेरणीचा टाइम आला किंवा इतर काय रोटरायचा टाइम आला तर आपल्याकडे अवजारच नसेल तर आपण काय करू शकत नाही. तर त्यानंतर बाळासाहेब किसनराव कराड कोण आहे, तर हे आहेत. तर ह्यांना पण या ठिकाणी ही पावती आपण दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं बुकिंग करून आपण जी काय ट्रान्सपोर्टला पाठवून त्यांना आपण देत असतो. तर अजून आपण शेतकरी बांधवांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ की याच ठिकाणी खरेदी करण्याचं काय कारण असेल किंवा काय तुम्हाला ज्यादा भेटलं. पॉवर विडर तर सगळीकडे भेटतात, असं काही ही पॉवर विडर तुम्हाला तुमच्या तिकडल्या भागात मिळत नाही असातला भाग नाही. परंतु इथं खरेदी करण्याचं कारण काय असू शकतं ते आपण जाणून घेऊया. इथं खरेदी करण्याचं कारण एकच की इथला रिझल्ट चांगला आहे आणि जीटी शक्तीची मशीन असल्यामुळं पॉवरफुल आहे आणि विशेष त्याच्यात तुमची सर्व्हिस चांगली असल्यामुळं आम्हाला तुमच्याकडे घेण्यासाठी आम्ही तुमची निवड केली. बरोबर. मित्रांनो, मशीन पॉवरफुल आहे आणि शिवाय आपण 5,000 रुपयाचे स्पेअर पार्ट फ्री मध्ये देतोय ऍडव्हान्स गॅरंटी म्हणून. म्हणजे व्हिडिओ मध्ये जे शेतकरी बांधव पाहत असतात त्याच्यामध्ये प्लग गेला, आता इथून बुलढाण्याला प्लग जर पाठवायचं म्हणलं तर कुरिअरला 100 रुपये खर्च येतो आणि मग आम्ही काय ठरवलं की 100 रुपयाचा प्लगच तुम्हाला फ्री मध्ये देऊन टाकू.
कार्बोरेटर असेल, पिस्टन असेल, रिकॉइल स्टार्टर असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण काय करतोय की शेतकरी बांधवांना जवळजवळ त्या मशीन सोबत फ्रीमध्ये देऊन टाकतो. तर त्याच्यामुळे काय होतं की तिथला एखादा टू व्हीलरचा जरी मेकॅनिक तिथला जवळचा असेल, तो काय करेल, बाबा हा पार्ट गेला, हे घेऊन या. तो पार्ट तुम्हाला पाहिजे नवीन तुमच्याकडे, तर तो ऑलरेडी तुम्हाला आम्ही आताच फ्रीमध्ये दिलाय. 5 वर्षाची काळजी आज केलेली आहे. तर मोटरसायकलचे प्लग बसत नाही, पण आज तुम्हाला ह्यांचा प्रश्न असा आहे की काय म्हणतात, माझं म्हणणं एकच आहे की या इंजनला कदाचित प्लग जर उडाला तर आपल्या इकडं म्हणजे खेड्यागावामध्ये किंवा मार्केटमध्ये आपणाला ते प्लग वायर भेटत की नाही. हा तर ठीक आहे. तर आपले शेठजी उत्तर देतात. काय काय आहे त्याचं उत्तर? याला कुठल्याही बुलेट गाडीचा प्लग बसतो आपल्याला. हा, बुलेट गाडीचा. आणि याच्या व्यतिरिक्त कुठलेही पार्ट लागले आम्हाला संपर्क करायला लगे एसटी पार्सल ना तुमच्यापाशी दुसऱ्या दिवशी वस्तू हजर आहे. हो, आणि बंद पडलं मशीन, काय झालं आपलं मशीन हो, आता ह्याच्यानंतर मशीन जर समजा बंद पडलं किंवा काय झालं तर आम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला त्याचे गायडन्स करतो, काय झालं की चालू कसं करता येईल. काय एखाद्या शेतकऱ्याला बिलकुलच समजत नसेल तर त्याला कसं जोडता येईल, कसं चालू करता येईल, कसं हाताळता येईल ती पण माहिती देतो आम्ही. तर त्यासाठी बरेच शेतकरी बांधव म्हणत असतात की बाबा तुमचे कॉल लागत नाही आणि फोन उचलत नाही वगैरे असं. ह्याचे पण तुम्हाला सोल्युशन आम्ही लवकरच आमची एक टीम तयार करतोय की जेणेकरून आम्ही लँडलाईन फोन घेऊन शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त फोन. आता बघा, तुमचं फोन उचलल्यावर तुम्ही ऑर्डर करणार आहे, आमचाच फायदा आहे. पण आम्हाला असं वाटत नाही की तुमचे फोन उचलू नये. बरोबर, उचलाव वाटतात, ऑर्डर घ्यावी वाटते, परंतु एका वेळेस जर 10 फोन येत असतील तर त्यावेळेस नाईलाज होतो. म्हणून साठी आम्ही एक आमची टीम तयार करतोय. आता केलेले आहे. जवळजवळ 6 मुलं आपल्याकडे आता कामाला आहेत दुकानामध्ये. 6 मुलं ट्रेन आहेत, काय मिस्त्री आहे त्याच्यामध्ये. तर सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांचे पण नंबर तुम्ही फोन आम्हाला जर समजा त्यातलं समजा मिस्त्री म्हणून आहे, काय समजा काय अडचण आली तर त्यांचे पण नंबर आम्ही तुम्हाला या ठिकाणी देत असतो. पण ज्यांनी वस्तू आमच्याकडून घेतली त्यांनाच देतो. नाहीतर बऱ्याच वेळा फोन काय करतात की दुसरीकडे वस्तू घेतात आणि इकडे फोन करतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा. आणि पंढरपूरला जाता जाता आता दर्शन चालू झालंय, तर पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला मात्र विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.